मराठीचे वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून पटकन इंग्रजी शिकता येते. त्यासाठी आजचा आपलं लेक्चर आहे. बोर्डवर ऑलरेडी मी काही वाक्य लिहिले आहेत. ते कशा पद्धतीने ट्रान्सलेट केले जातात आणि कुठलं वाक्य कसं बदलायचं, त्या मागे काय ट्रिक्स आहेत, ते कशा लक्षात ठेवायच्या हे आज आपण बघणार आहोत. पाहूया पहिलं वाक्य. तो वाचत आहे. मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण बेसिक इंग्लिशचे काही व्हिडिओज बनवले होते. त्यामध्ये आपण हा प्रेझेंट टेन्सचा जो शब्द आहे त्याबद्दल आपण काही माहिती घेतली होती. जेव्हा एखादं वाक्य करता आहे तसंच, म्हणजे त्यामध्ये कुठलाही बदल न होता त्याच्याकडे किंवा त्याला, तर ते टू बीचं वाक्य असतं. तर यामध्ये आपल्याला घ्यायचंय टू बीचं रूप. किती आहेत ते? एम, इज आणि आर. आपण हे पाहिलं की ह्या तीनही शब्दांचा अर्थ आहे असं आहे. आर मध्ये त किंवा आहोत असा थोडा बदल होतो, पण लक्षात ठेवण्यासाठी ॲमिजारचा अर्थ आहे असा आपण गृहीत धरला होता. तर ह्या पद्धतीने आपण हे यापैकी एक शब्द घेऊन ते वाक्य बनवणार आहोत. तो वाचत आहे. नेहमीप्रमाणे करता शोधायचा. तो सुरुवातीला लिहून घेऊया. तो म्हणजे ही. त्यानंतर आपल्याला जायचंय शेवटचे शब्द म्हणजे आहे. ही म्हणजे एकवचन. एकवचनसाठी आपण कुठलं घेतो हेल्पिंग वर्ब? इज. आणि वाचत त. हे मी खूप वेळा सांगते, जेव्हा क्रियापदाला त लागतं तेव्हा त्या आयएनजी प्रत्यय ऍड करून लिहायचं. ही इज. वाचणे म्हणजे रीड. त्याला आयएनजी लावा. रीडिंग. फुल स्टॉप. तो वाचत आहे म्हणजेच ही इज रीडिंग. तर ह्या पद्धतीने आपण पटकन इंग्रजीचे वाक्य सहजरित्या बनवू शकतो. ओके. आणि त्यात कंपॅरेटिव्ह स्टडी केला की पटकन आपल्याला कळतं की वाक्य मराठीचं कोणत्या पद्धतीचं किंवा कशा प्रकारचं वाक्य इंग्लिशमध्ये कसं बदलतं. आता दुसरं वाक्य बघूया, तुम्हाला पटकन समजेल मी काय म्हणते. पहिलं वाक्य आहे तो वाचत आहे. तर आपण लिहिलं ही इज रीडिंग. दुसरं वाक्य तो वाचतो. तो वाचतो. इथे आहे हा शब्द आलाच नाही, मग आपल्याला ॲमिजार घ्यायचं नाहीये. एवढं सोपं आहे. तो वाचत आहे. आहे म्हणून आपण इज घेतलं. इथे नाहीच. करता काय आहे आपला? तो लगेच लिहून घेणार ही. आणि दुसरा एकच शब्द राहिला, तो लिहायचा. वाक्य संपलं. तो वाचतो. आता हे जे हा जो शब्द आहे वाचतो, यावरून आपल्याला हे लक्षात येतं की ती सारखी घडणारी क्रिया आहे. त्याला आपण म्हणतो सिंपल प्रेझेंट टेन्स, जे नेहमी घडतं. मग अशा वेळेला आपण जेव्हा करता ही, शी, इट किंवा कुठलंही एकवचनी नाव नसेल, अशा वेळेला आपण व्हर्ब सोबत जे कुठला व्हर्ब असेल त्याच्यासोबत एस किंवा ईएस घेतो. ईएस कधी घ्यायचं हे आपण काही लेक्चरमध्ये पाहिलं आहे. आता इथे वाचण्यासाठी वर्ड आहे रीड, त्याला फक्त एस लागेल. कारण जर एखादा शब्द एखादा वर्ब असेल एस, सी एच, ओ अशा वेगवेगळ्या ज्या लेटरवर संपला असेल तर आपल्याला ईएस वापरायचं असतं. हे साधंच वर्ब आहे जे डी वर एंड झालंय, तिथे आपल्याला फक्त एस ऍड करायचं. ह्या पद्धतीने कंपॅरेटिव्ह जर स्टडी तुम्ही केला तर छान तुम्हाला पटकन समजेल की वाक्य बदलतात कसे. पहिलं वाक्य परत एकदा वाचूया. तो वाचत आहे. आहेसाठी इज घेतलं. इज नंतर व्हर्ब आल्यावर आयएनजी लावावंच लागतं, ते कंपल्शन आहे. तर मग आपलं वाक्य झालं ही इज रीडिंग. आता खालच्या वाक्यामध्ये तो वाचतो. ही नंतर इज नाही आलं म्हणून रीड सोबत आयएनजी पण नाही. म्हणजे जर आपण इज हा शब्द काढून टाकला तर आयएनजी पण निघून जातं आणि ही रीड्स जात. ओके. तो वाचत आहे. तो वाचतो. म्हणजे ती एक छान मजेशीर गोष्ट आहे ग्रामर मधली. ती समजली की ग्रामर सोपं होतं, त्याचं बर्डन येत नाही आणि पटकन समजतात वाक्य वेगवेगळ्या प्रकारचे. ओके. तो वाचतो म्हणजे ही रीड्स. एस का लावला? कारण ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. ओके. पुढचं वाक्य बघूया. त्याने कॉफी मागवली. इथं वाक्य संपलं. फुल स्टॉप आहे. त्याने कॉफी मागवली. आता आपण आधी टेन्स कोणता आहे ते शोधूया. ओके. त्याने हा आपला कर्ता आहे. वाक्य आपलं सुरू होणार आहे हीने. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे कुठे जातो? शेवटच्या शब्दावर. तिथे आपल्याला सापडतो आपलं ऍक्शन वर्ब म्हणजे आपलं क्रियापद. मागवली. आहे, होती असं तिथे कुठलाही शब्द आले नाहीये. आणि मागवली त्या शब्दावरून हे लक्षात येतं की ती ऍक्शन संपली आहे, घडून गेली आहे. ओके. मग अशा पद्धतीच्या वाक्याला आपण म्हणतो सिंपल पास्ट टेन्स. एकदा घडली. मागवली. याच्यासाठी कुठला शब्द घेऊया आपण? ऑर्डर हा शब्द घेता येतो. ही ऑर्डर. त्याला पास्ट टेन्स करण्यासाठी काय करते? त्याला ईडी ऍड करा. ही ऑर्डर
काय मागवले त्याने? ही ऑर्डर कॉफी. ओके, सो दिस इज हाऊ यू कॅन ट्राय टू फ्रेम सम सेंटेन्सेस. त्याने कॉफी मागवली. इथं आपलं वाक्य संपलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे कुठलाही हेल्पिंग वर्ब घेण्यासाठी वाव नाहीये. या पद्धतीने तुम्ही हे वाक्य चेंज करू शकता. पुढचं वाक्य घेऊया. सेम टाईपचं आहे, फक्त अजून एक शब्द मी ऍड केले. मुद्दाम ऍड केला, त्यातच थोडेसे चेंजेस केले, जेणेकरून पटकन तुम्हाला त्यातला फरक समजेल आणि त्यात बदल कशा पद्धतीने होतो हे पण छान समजेल. त्याने कॉफी मागवली आहे, हा फक्त एक वर्ड मी इथे ऍड केला. आता आपण आहे साठी ऑलरेडी पाहिलं आहे, म्हणजे टू बीचं जो रूप असेल तर आपण तिथे 3 शब्द घेऊ शकतो ॲमीचा. आता हे वाक्य आहे का टू बीचं रूप घेण्यासारखं? बघूया. आपण काय म्हणतो? कर्त्यामध्ये बदल नाही झाला पाहिजे. आता इथं कर्ता आहे का? तो नाही. मग आपण इथं काय घेणार? इथं आपण घेणार आहोत टू हॅवचं रूप. टू हॅव मध्ये कुठले कुठले शब्द आहेत? 2 आहेत, हॅव आणि हॅज. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस. परत एकदा एक्सप्लेन करते मी. आपल्याला ठरवायचं असतं जेव्हा वाक्याच्या शेवटी आहे आलंय तेव्हा टू बीचं रूप घ्यायचं की टू हॅवचं. तर टू बीचं रूप कधी येणार? जेव्हा कर्ता आहे तसंच आहे, तो, ती, मी, आम्ही हे तसेच तसे कर्ते आहेत, तेव्हा आपल्याला टू बीचं रूप घेता येतं. आता इथे कर्ता वेगळा आहे, त्याने, मग आपल्याला टू बीचं रूप घेता येणार नाही. तो काय झालं? त्याने. ओके, ती असेल तर काय होईल? तिने. आम्ही असेल तर काय होईल? तो वेगवेगळ्या पद्धतीने ते चेंज होईल. ओके, सो आपण ह्या पद्धतीने ते बघूया. ओके, आहे आपल्याला ह्या आहेसाठी इथल्या ही टू हॅवचं रूप घ्यायचे आहे. त्याने कॉफी मागवली आहे. कर्ता आपला तोच आहे. त्याने म्हणजे काय? ही. ही हा आहे एक वचन. एक वचनसाठी येतं हॅज. ओके, बऱ्याचदा मी सांगते की एस फॉर सिंग्युलर. सिंग्युलर साठी कुठले येणार? ज्यामध्ये एस आहे असे हेल्पिंग वर्ब, जसं की हॅज, यामध्ये एस आहे. इज, यामध्येही एस आहे. वॉज, यामध्ये सुद्धा एस आहे. आणि डज, हे आपल्याला लागतं निगेटिव्ह आणि क्वेश्चन बनवताना. डज. ओके, हे एक्स्ट्राचं हेल्पिंग वर्ब आहे जे आपण वाक्य नकारार्थी किंवा प्रश्नार्थक बनवण्यासाठी घेतो. एस फॉर सिंग्युलर. कोणते सिंग्युलर? की जे आहे ही किंवा शी किंवा इट किंवा कुठलंही सिंग्युलर नाव. सिंग्युलर नाव ते पूर्ण लिहित नाहीये मी. सो लक्षात ठेवायला किती सोपं आहे. एस हे सगळ्यांमध्ये एस आहे. हे जे सगळे हेल्पिंग वर्ब आहेत की जे आपण एकवचनी म्हणजे सिंग्युलर ना कर्त्यासाठी वापरतो, नाउन प्रोनाउन जे असेल ते एस ते सगळ्यांमध्ये आहे. आणि सगळे कुठले आहेत? ही, शी, इट आणि कुठलंही सिंग्युलर नाव. तर आपला कर्ता कुठला आहे? ही. ही साठी आपण घेणार हॅज. ही हॅज. ओके, त्याने आहे. आहेसाठी काय आलं? सो आपण इकडून गेलो रिटर्न, त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं बॅक साईडला यायचं. ओके, ही हॅज मागवली. मागवली हाच शब्द परत येईल. मागवलीसाठी जो आपण घेतला होता ऑर्डर. ही हॅज ऑर्डर. काय मागवले? कॉफी. ओके, सो दिस इज हाऊ यू कॅन अंडरस्टँड. हे ह्या पद्धतीने पटकन कळू शकतं की वाक्य कुठल्या प्रकारचं घ्यायचंय. ओके, पुढचं वाक्य बघूया. सेम आहे, फक्त मी शेवटी जो एक शब्द आहे तो बदलून टाकला. त्याने कॉफी मागवली होती. ओके, आता ज्यांनी मागचे लेक्चर्स पाहिले आहेत त्यांना पटकन उत्तर सांगता येईल. होतीसाठी काय ना? टू हॅवचंच रूप. टू हॅवचंच रूप, पण पास्ट टेन्स मधलं एकच आहे ते, त्याच्यात काही बदल होत नाही. सिंग्युलर असेल प्लुरल असेल तो एकच शब्द सगळ्यांच्या समोर येतो. प्रेझेंट टेन्स मध्ये मात्र लक्षात ठेवावं लागतं की एक वचन आहे की अनेक वचन. एक वचनसाठी हॅज येतं, अनेक वचनसाठी हॅव येतं. आता हे चेंज करूया. करता तोच आहे ही. ही नंतर आपण जाऊया मागे होती. हॅजचं पास्ट टेन्स हॅड. सगळ्यांच्या समोर हाच शब्द येतो. ही हॅड आणि पूर्ण वाक्य बाकीचं आहे तसंच. ही हॅड ऑर्डर कॉफी. ओके, त्याने कॉफी मागवली आहे. ही हॅज ऑर्डर्ड कॉफी. त्याने कॉफी मागवली होती. होती पास्ट टेन्स. होतीसाठी येणार हॅड. बाकीचे शब्द आहे तसेच आहे, ते तसे येणार. ही हॅड ऑर्डर्ड कॉफी. बदल फक्त इथे झाला आणि मराठीमध्ये इथे. ओके, दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सलेट. पुढचे काही वाक्य बघूया. आम्ही लिहित
आहोत. परत एकदा तो शब्द आला, ज्याला लक्षात राहिला असेल तो पटकन सांगू शकेल. तर आला की आयएनजी ला. आम्ही करता कुठला आहे आपला? आम्ही. पहिला शब्द आपल्याला भेटला. त्यानंतर जायचं नेहमीप्रमाणे शेवटचा शब्द वाक्याचा आहोत. आहोत थोडा बदल झाला. आहे हा छोटासा शब्द आहे, त्याच्यासाठी छोटे हेल्पिंग वर्ड. आहोत थोडा मोठा शब्द आहे, याच्यामध्ये 1 2 3 अक्षरे असं आपण म्हणतो, त्याच्यासाठी 1 2 3 लेटर. ओके. वी आर आणि हे शेवटी हे याच्यानंतर आपल्याला हे घ्यायचं. लिहिले म्हणजे राईट, तो शब्द लिहून घ्यावा. अजून एक नियम कळेल आपल्याला पूर्ण लिहिल्यानंतर. मुद्दाम मी तो शब्द पूर्ण लिहिला जो क्रियापद आहे. वी आर आणि आता लिहित आहोत, त्याच्यासाठी आपल्याला लिहिणे याच्यासाठी शब्द आहे राईट. हा शब्द संपलाय ई वर. याला आयएनजी लावताना ई काढून टाकायचा आणि मग आपल्याला ऍड करता येतं आयएनजी. हे सगळ्या क्रियापदांसाठी हा रूल सारखा आहे. जे कुठलं क्रियापद असेल जे ई वर संपलंय, ज्याच्या शेवटी ई येतोय, तो आयएनजी लावताना ई काढून टाकायचा आणि मग तुम्हाला आयएनजी लावतो. ओके. आम्ही लिहित आहोत. वी आर राईट. इझी. इथं त्याच प्रकारचं वाक्य आहे. इथे फक्त सिंग्युलर आहे, ई झालं, अनेक वचन आहे, वी आर आहे. पुढचं वाक्य थोडं मी चेंज केलंय. ओके. आम्ही लिहिले म्हणजे आमचं लिहून झालं, ऍक्शन संपली है ना. म्हणजे काय झालं? पास्ट टेन्स झालं. हे पटकन कळलं पाहिजे. आम्ही लिहिलं म्हणजे ती ऍक्शन संपली, म्हणजे ती आता भूतकाळ झाली. तर इथे काय घेता येईल? 2 शब्द आहे. करता आपलं सुरुवातीचं वी लिहिले. लिहिल्यासाठी काय आहे? याचा शब्द काय आहे? राईट. आता हा घेऊन चालेल नाही, त्याचं काय घ्यायचं आपल्याला? पास्ट टेन्स. म्हणजे काय? क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं, तिसरंही नाही. क्रियापदाचं दुसरं रूप. तर ते कसं आहे? आयच्या जागी आपल्याला घ्यायचं आहे ओ. वी रोट. आणि इथं आपलं वाक्य संपलं. आम्ही लिहिले, वी रोट. इझी. ओके. या पद्धतीने तुम्ही शब्दाचा प्रकार ओळखून इंग्रजीत काय तुम्हाला वापरायचं ते ठरवू शकता. पुढचं वाक्य बघूया. त्यातच थोडा बदल केला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आम्ही लिहिले आहे. ओके. आम्ही या प्रकारचे वाक्य. आम्ही लिहिले आहे. आम्ही असा शब्द आहे की तो बदलणार नाहीये जेव्हा आपल्याला हॅव हॅज घ्यायचं. आपल्याला वाक्य कसं आहे त्याच्यावर डिपेंड की ते कसं लक्षात ठेवायचंय. या पद्धतीने आपल्याला हा जो शब्दांचा प्रकार होता, आम्ही लिहित आहोत, इथे त लागलं होतं, आपण आयएनजी घेतलं. इथे लिहिले, ऍक्शन संपली. हा, तर इथे ॲमिजार येणार नाही. आणि हा जो करता आहे याच्यात बदलही होत नाही. थोडस आपल्याला इथे लक्ष देण्याची गरज आहे. हा बदलला होता. त्याने कॉफी मागवली आहे. तो त्या जागी त्याने हा शब्द आला, हे बदलत नाही. मग आपल्याला अशा वेळी काय बघायचंय? क्रियापद कसं आहे. क्रियापद काय सांगतं? ऍक्शन संपले. इथं आणि इथं बदल आहे. मग आपण घेणार करता, त्यानंतर शेवटचा शब्द आहे. टू हॅवचं रूप घ्यायचंय. वी हॅव लिहिले, ऍक्शन संपली. आता हॅव नंतर जर क्रियापद आलं तर ते येतं V3च्या फॉर्म मध्ये कंपल्सरी. हॅव नंतर जर क्रियापद आलं, इथे काही नाहीये. इथे काय आहे? करता आहे, हेल्पिंग वर्ब नाहीच आहे. तुम्ही इथे V2 घेऊ शकता अशा पद्धतीने. ओके. कारण शब्द सारखाच आहे, कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. लिहिले आणि लिहिले, पण इथे शब्द आहे आला, मग इथे घेणार आपण हॅव. वी हॅव, आम्ही आहे. आणि लिहिले आता इथे घ्यायचं क्रियापदाचं तिसरं रूप. काय येणार ते? रिटर्न. वी हॅव रिटन. वाक्य आपल्या इथे ट्रान्सलेट झालं. आम्ही लिहिले आहे, वी हॅव रिटन. आम्ही लिहिले, वी रोट. ओके. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. पुढचं वाक्य बघूया. आम्ही लिहिले होते. ओके. मागचे व्हिडिओ ज्यांनी पाहिले असतील त्यांना पटकन उत्तर सापडेल. एवढंच फक्त चेंज होणार. हा एकच शब्द. आम्ही म्हणजे करता आपला तोच आहे वी. होतेसाठी काय ना इथे कळतंय हे आयएनजीचं वाक्य नाहीये. इथे त आलं नाही, म्हणजे हे कुठलं वाक्य आहे? क्रियापदाचं तिसरं रूप, पास्ट पार्टिसिपल. V3 ज्याला आपण म्हणतो किंवा PP पण म्हटलं काही ठिकाणी. वी हॅड. होतेसाठी काय ना? हॅवचं पास्ट टेन्स हॅड. वी हॅड. आणि लिहिल्यासाठी काय ना? हाच शब्द. वी हॅड रिटन. ओके. सो प्रेझेंट हा आहे आणि पास्ट. ओके. आता शेवटचं वाक्य पाहूया. आम्ही नंतर लिहू. सगळीकडे प्रेझेंट पास्ट दिसतंय,
थोडंसं फ्युचर टेन्स घ्यावं असं वाटलं म्हणून मी ते वाक्य घेतले. आम्ही नंतर, नंतर या शब्दातच कळतं की ते फ्युचर टेन्सचं वाक्य आहे. आम्ही नंतर निघू. ओके, करता तोच आहे आपला, करता आहे वी, नंतर निघू. इथं आपल्याला फ्युचर टेन्स पण दाखवायचे, त्याच्यासाठी एक शब्द घ्यावा लागणार आहे आपल्याला, जो इथे नाही दिसत आहे, तो आहे विल. वी विल. आता आपल्याला घ्यायचा हा शब्द जो शेवटी आहे, इथून आपण मागे जाणार आहोत. लिहू. लिहू फ्युचर टेन्स दाखवतो, त्यासाठी आपल्याला हा जो शब्द आहे क्रियापद जे आपलं राईट, राईटच्या आधी काहीतरी घ्यावं लागेल फ्युचर दाखवण्यासाठी, तो शब्द आहे विल. आता आपण क्रियापद घेऊ शकतो, जे आहे सेम, वी विल राईट. वी विल राईट. नंतर साठी काय शब्द आहे? लेटर. जसं आपण म्हणतो सहज बोलता बोलता आय विल कॉल यू लेटर, मी नंतर कॉल करतो. लेटर म्हणजे नंतर. ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड. दुसरी एक अशी गोष्ट आहे लक्षात ठेवण्यासाठी, आज परत सांगते मी, जेव्हा त लागेल तेव्हा टू बीचे रूप घ्यायचे आणि ऍक्शन संपले, इथे आहे आले शेवटी वाक्याच्या, पण इथे त नाही आलं, तर अशा वेळेला आपल्याला टू हॅवचं रूप घ्यायचं. ओके, आय होप यू अंडरस्टूड. नसेल समजलं, काही कन्फ्युजन झालं असेल, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, त्यावर मी पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. ओके, तोपर्यंत आज जे झाले त्याचा अभ्यास करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.